Good evening, friends. Now, today I am going to teach you very important poem of 10th class known as A Teenager's Prayer. In Marathi, किशोरवयीन मुलांची प्रार्थना. आज आपल्याला कविता शिकवायच्या अगोदर एक गोष्ट माहीत असायला पाहिजे की किशोरवयीन मुलं म्हणजे किती वयोगटातील मुलं. आता किशोर वय आणि किशोरवयीन मुलं, किशोरवयीन मुलं म्हणजे 13 ते 19 वयोगटातील मुले. राहिलं का लक्षात आपल्या? 13 ते 19 वयोगटातील मुलांना किशोरवयीन मुले म्हणायचं. When we learn all this poem at that time, if we can see towards this side question, at that time there is a question, what is the age group of teenager mentioned in the poem? At that time you can say that 13 to 19 years old teenagers age group mentioned in this poem. Okay, now I am going to teach you each and every stanza's explanation in Marathi. Okay, so let us see, let me explain. Just see first stanza. Each day brings a new beginnings. First line is each day brings a new beginnings. Means प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन गोष्टी आणतो. The poet of this poem is J. Morse. J. Morse said that each day brings a new beginnings. Means प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन गोष्टी आणतो. Do you understand first line? Do you understand? Yes. Second line is decisions I must make. म्हणजे निर्णय मलाच घ्यायचा आहे. निर्णय मलाच घ्यायचा आहे. लाईन नंबर थर्ड, आय एम द ओनली वन टू चूज. म्हणजे मीच आहे तो ठरवणारा. आय एम ओनली द डिसाइडर. मीच आहे तो ठरवणारा. लाईन नंबर 4, द रोड दॅट आय विल टेक. की मला कोणता निर्णय घ्यायचा आहे. पहिली कविता समजली आपल्याला. पहिलं कडवं, कवितेतील पहिलं कडवं पुन्हा एकदा सांगूयात आपण. प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन गोष्टी आणतो, पण निर्णय मलाच घ्यायचा आहे. मीच आहे तो ठरवणारा की मला कोणता मार्ग निवडायचा आहे. पहिलं कडवं लक्षात राहिलं का? Each and every line is the most important one for yourself. Because of that, in our question paper, whenever the questions on each and every line going to be asked in our question paper, then it is necessary for yourself to give each and every question's answer perfectly. And so that, पुन्हा एकदा पाहूयात आपण. Each day brings a new beginnings. म्हणजे काय? प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन गोष्टी आणतो. लाईन नंबर नेक्स्ट सेकंड, डिसिजन्स आय मस्ट मेक. पण निर्णय मलाच घ्यायचा आहे. मीच आहे तो पुढं. निर्णय मलाच घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मीच आहे तो ठरवणारा की मला कोणता मार्ग निवडायचा आहे. आय थिंक डू अंडरस्टँड फर्स्ट स्टँडचा. जस्ट सी सेकंड वन, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. इन मराठी, जीवनात मी त्याच मार्गाची निवड करू शकतो. जीवनात मी त्याच मार्गाची निवड करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जो यशाच्या दिशेने जातो. जीवनात मी त्याच मार्गाची निवड करू शकतो जो यशाच्या दिशेने जातो. राहिलं लक्षात? पुढं पहा रे. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कनड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. किंवा अंधाऱ्या मार्गाने जाऊ शकतो. किंवा अंधाऱ्या मार्गाने जाऊ शकतो जो दुःखाच्या दिशेने जातो. आता पहा, यामध्ये 2 मार्ग सांगितलेत. पहिला मार्ग कोणत्या दिशेने जातोय?
यशाच्या दिशेने. दुसरा मार्ग कोणत्या दिशेने जातोय? दुःखाच्या दिशेने. असाही प्रश्न परीक्षेत विचारला जाईल. द वेज लीड्स टू. फर्स्ट वे लीड्स टू ग्रेट सक्सेस. सेकंड वे लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. पहिला मार्ग यशाच्या दिशेने जातो, दुसरा मार्ग दुःखाच्या दिशेने जातो. ठीक आहे, पुन्हा एकदा पाहूया दुसरं कडवं. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. जीवनात मी त्याच मार्गाची निवड करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो यशाच्या दिशेने जातो. पुढं, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कनड रोड, किंवा अंधाऱ्या मार्गाने जाऊ शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, जो दुःखाच्या दिशेने जातो, जो दुःखाच्या दिशेने जातो. ठीक आहे, जेसी स्टॅन्झा नंबर 3 प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. जेसी 3 हे परमेश्वरा, द रायटर रिक्वेस्टेड टू गॉड. हे परमेश्वरा, कृपा करून माझे डोळे उघड. जस्ट कीप इन माइंड, हे परमेश्वरा, कृपा करून माझे डोळे उघड. जस्ट नेक्स्ट वन, सेकंड लाईन, दॅट आय माइट क्लिअरली सी. जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकतो, जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकतो. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. जीवनात जे बरोबर आहे, जेसी लाईन नंबर 3. जीवनात जे बरोबर आहे त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्यास मला मदत कर. आलं लक्षात? जीवनात जे बरोबर आहे त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्यास मला मदत कर. आणि शेवटची लाईन पहा त्याकडे येतील. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यातील सर्वोत्तम येण्यास वाव मिळू दे. माझ्यातील सर्वोत्तम येण्यास वाव मिळू दे. तिसरं कडवं लक्षात आलं का रे? पुन्हा एकदा बघूया. बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. अर्थ आठवतोय? हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, कृपा करून माझे डोळे उघड. सेकंड लाईन, दॅट आय माइट क्लिअरली सी. जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकतो, मी स्पष्टपणे पाहू शकतो. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. म्हणजे काय? जीवनात जे बरोबर आहे त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्यास मला मदत कर. चौथी लाईन, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजे माझ्यातील सर्वोत्तम येण्यास वाव मिळू दे. वाव मिळू दे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना. जसे स्टॅन्झा नंबर 4. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. जसे फर्स्ट लाईन, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे परमेश्वरा, मला नाही म्हणण्यास मदत कर. हे परमेश्वरा, मला नाही म्हणण्यास मदत कर. लाईन नंबर 2 त्याकडे लाईन नंबर 2, वेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा मोह आडवा येईल. आता मोह म्हणजे काय? एखाद्याचं चांगलं किंवा वाईट करण्याची इच्छा. एखाद्याचं चांगलं किंवा वाईट करण्याची इच्छा मनामध्ये येणे. मग लेखक काय म्हणतात? हे परमेश्वरा, मला नाही म्हणण्यास, मी विनंतीपर सांगतोय तुला, मला नाही म्हणण्यास मदत कर जेव्हा मोह आडवा येईल. तिसरी लाईन पाहूयात आपण. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. जेणेकरून मी माझे शरीर स्वच्छ ठेवू शकतो. आलं लक्षात? पुन्हा एकदा सांगूया. जेणेकरून मी माझे शरीर स्वच्छ ठेवू शकतो. लास्ट लाईन ऑफ दिस पर्टिक्युलर स्टॅन्झा, अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि येणाऱ्या काळासाठी, अँड फिट फॉर लाईफ ईच डे, आणि येणाऱ्या काळासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतो.
आणि येणाऱ्या काळासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतो. पाहूया पुन्हा एकदा हे स्टांजा हा स्टांजा पुन्हा एकदा पाहूया. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मला नाही म्हणण्यास मदत कर जेव्हा मोह आडवा येईल, जेव्हा मोह आडवा येईल. वेन टेम्पटेशन कम्स माय वेचा अर्थ काय सांगितला? जेव्हा मोह आडवा येईल. पुढं पहा रे, तिसरी लाईन, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, जेणेकरून मी माझे शरीर स्वच्छ ठेवू शकतो. And the last line of this particular stanza is, and fit for life each day. आणि येणाऱ्या काळासाठी बोला, आणि येणाऱ्या काळासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतो. आय थिंक डू अंडरस्टँड फर्स्ट 4 स्टॅन्झाज. मला असं वाटतं की पहिले 4 कडवे आपल्याला समजलेले असावेत. पाहूया लास्ट वन, नेक्स्ट वन, फिफ्थ वन. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझं किशोरवय संपेल. कोण म्हणते असं? लेखक. जेव्हा माझं किशोरवय संपेल. पहा लाईन नंबर नेक्स्ट दॅट मीन्स सेकंड. आय नो दॅट आय विल सी. तेव्हा माझ्या लक्षात येईल, तेव्हा माझ्या लक्षात येईल. लाईन नंबर थर्ड अँड फोर्थ. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. की तू माझ्यासोबत असताना, तू म्हणजे देव, तू माझ्यासोबत असताना, म्हणजे लेखक परमेश्वराला म्हणतायत, हे परमेश्वरा, तू माझ्यासोबत असताना मी जगलेलं जीवन, मी जगलेलं आयुष्य सर्वोत्तम पद्धतीने जगलो. की तू माझ्यासोबत असताना मी जगलेलं जीवन सर्वोत्तम पद्धतीने जगलो. समजली कविता? पुन्हा एकदा शेवटचं कडव पाहूया. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझं किशोरवय संपेल. आय नो दॅट आय विल सी. तेव्हा माझ्या लक्षात येईल. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. म्हणजेच काय? तू माझ्यासोबत असताना मी जगलेलं जीवन सर्वोत्तम पद्धतीने जगलो. आय थिंक ऑल माय फ्रेंड्स डू अंडरस्टँड दी पोयम नोन ॲज अ टीनेजर्स प्रेयर. किशोरवयीन मुलांची प्रार्थना ही कविता आपल्याला समजलेली असावी. आमच्या प्रिय विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, खरोखरच आपणाला जर कविता समजली, कवितेतील ईच अँड एव्हरी वाक्याचा अर्थ जर समजला, तर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्ही देऊ शकतो, आनंदाने देऊ शकतो, आनंदाने लिहू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास कधीच हरवू नका, कारण आत्मविश्वास हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस. इफ यू हॅव अ कॉन्फिडन्स देन यू मस्ट अचीव एनिथिंग. नथिंग इज पॉसिबल फॉर युअर सेल्फ इफ यू हॅव अ कॉन्फिडन्स. जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर 100% या जगतामध्ये, या जगामध्ये कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य नाही आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, दररोज नित्यनेमाने आपल्या इंग्रजी विषयाचा अभ्यास करा, इंग्रजीबरोबरच इतर विषयाचा अभ्यास करा, नियोजन करा. कारण आपणा सर्वांना ज्ञात आहे, नियोजन हा प्रगतीचा पाया आहे. खरोखरच आपलं नियोजन परफेक्ट असेल तर हे परफेक्ट नियोजनच आपल्याला जीवनामध्ये परफेक्ट बनवतं आणि आदर्श विद्यार्थीच आदर्श जीवन घडवतो. आणि आदर्श वाटेवरती राहून स्वतःचा आदर्श संपूर्ण जगाला आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कार्याचा आदर्श देतो. तीच माणसं महान असतात जी आपलं कार्य प्रामाणिकपणे करतात. कारण प्रामाणिकपणे केलेल्या कार्यात किंवा कार्याला 100% प्रामाणिक यश मिळतंच. आज पहिलाच व्हिडिओ आहे माझा. नमस्कार, मी टी डी वाघमोडे सर, इंदापूर. खरोखरच आज पहिल्याच दिवशी मी आमच्या काही प्रिय विद्यार्थ्यांशी इयत्ता 10वीतील पहिली कविता अ टीनेजर्स प्रेयर, किशोरवयीन मुलांची प्रार्थना, ही कविता मी आपणा सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की ही कविता आपणा सर्वांना समजली असावी. मी 100% आपणा सर्वांना आश्वासन देतो की इथून पुढं डेली
दिवसातील कोणत्या ना कोणत्या वेळेला माझा व्हिडिओ आपणासमोर येईल आणि दररोज एक धडा असेल, एखादा चॅप्टर असेल किंवा एखादी पोएम असेल, एखादा ग्रामरचा भाग असेल की एखादा रायटिंग स्किलचा भाग असेल, मी दररोज आपणाला शिकवत जाईल. तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे लाईक्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चॅनलला सबस्क्राईब करणं हे सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण आपले आशीर्वाद, आपलं प्रेम असंच माझ्या पाठीशी राहिलं तर खऱ्या अर्थानं नवनवीन व्हिडिओ काढायला आणि आपल्यापर्यंत पोहोचायला आणि आपल्याशी संवाद साधायला मला खूप आनंद होईल. खरोखरच मला असं वाटतं की आमचे विद्यार्थी माझा हा व्हिडिओ ऐकून, व्हिडिओ पाहून 100% आत्मविश्वासानं अभ्यासाला लागतील. मी एक दिवस आपणाला अभ्यासाचं नियोजन कसं करावं, चांगली पर्सेंटेज, चांगली मार्क कशी मिळवावेत, जीवनामध्ये आदर्श विद्यार्थी कसं व्हावं, आदर्श अभ्यासाचं आदर्श नियोजन आदर्श विद्यार्थी कसा करतो आणि आपला आदर्श जीवनामध्ये कसा निर्माण करतो, याचंही आपणासमोर विवेचन करीन, आपल्याशी संवाद साधेन. फक्त पुन्हा एकदा विनंती, असंच प्रेम आपलं आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद.